असं कसं जावई तुम्ही ह्या घरचे जावयाचा मान असतो जेव्हा जेव्हा भूक लागली असेल हो. काय झालं तिखट आहे का जास्त? खूप तिखट आहे. हे घ्या पाणी घ्या पाणी. काय चटका लागला गरम आहे? खूप खूप गरम आहे. भाजलं अजून गरम पाणी देऊ? तुम्हाला एक सल्ला देऊ का जावई बापू? नका ना एवढं चिडू अप्पीवर. कसं आहे ना तुमच्या तब्येतीला त्रास होईल बाकी काही नाही. तुमचं बीपी वाढेल, तुमचे केस गळतील, तुम्हाला डायबिटीस होईल आणि काय काय कुठले कुठले आजार विळखा घालतील हो. त्यातून आमच्या समरला जर कळलं की तुम्ही त्याच्या लाडक्या बहिणीवर म्हणजे अप्पीवर आवाज चढवला तर मग संपलंच सगळं. कसं आहे आमचा समर ना फक्त साधा दिसतो, तसा साधा नाही हा तो. समर चिडला ना तर मीही घाबरते हो त्याला. त्यात तुम्ही आमचे जावई, तुमच्याशी खरंच खूप चांगलं वागायची इच्छा आहे हो आमची. पण कसं आहे आमच्या अप्पीने जर का तुमची तक्रार केली की तुम्ही तिच्याशी भांडता, वाईट वागता, तर तुमच्या सकट तुमच्या अख्ख्या फॅमिलीला गायब करेल तो. तुमचे पार लांबचे नातेवाईक पण उरणार नाहीत. कोणालाच कळणार नाही तुम्ही कुठे गायब झालात. कसं आहे जावई बापू, मोठ्या कुटुंबातली मुलगी म्हणजे फक्त लाड होत नाही तो तिचे, तिच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी पण येतात. त्यातून समरला जर कळलं की तुम्ही तिच्या बहिणीला खूप त्रास देताय तर तो काय करेल तुमचं मी खरंच नाही सांगू शकत. तुम्हाला तर माहितीच आहे समरचं आपल्या दोन्ही बहिणींवर किती प्रेम आहे. मग आपल्या बहिणींना त्रास देणाऱ्याला तो कसा सोडेल असा? आता अप्पी सासरी यायला नाही म्हणते म्हणजे नक्की तिला काहीतरी त्रास होत असेल की नाही. तुम्ही पण कशाला चिखलात दगड मारताय? जे चाललंय ते चालू दे की. येईल येईल एक दिवस नक्की अप्पी येईल, पण उरलेले 6 दिवस इथे. कसं आहे जावई बापू, मला खूप काळजी आहे हो तुमची. मी ना फक्त तुमच्या काळजीपोटी हे बोलते, पण हे जर का समरला कळलं ना तर तो असं बोलत बसणार नाही. तो तर कृती करून मोकळाच होईल आणि मला मध्ये पडताच येणार नाही, म्हणजे तुम्हाला वाचवताच येणार नाही.